राजे अभिवादन करण्यासाठी पोहोचतात विजयस्तंभाला. शौर्य दिन आहे 207. काय भावना आहे? 1 जानेवारी महार रेजिमेंटचा शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. देशात अनेक रेजिमेंटची स्थापना पूर्वी झाली होती. महार रेजिमेंट असेल, मराठा लाईट इन्फंट्री असेल, पंजाब रेजिमेंट असेल आणि अशा वेगळ्या रेजिमेंट्सनी हा देशाने आपल्या वेगळ्या वेगळ्या लढाई केलेल्या आपल्या सर्वांना ज्ञात आहे. महार रेजिमेंटने सुद्धा अनेक समाजातले लोक ह्या रेजिमेंटमध्ये होते. महार समाजाचे लोक होते, मराठा होते आणि सगळ्या बहुजन समाजाच्या लोकांनी महार रेजिमेंटमध्ये सहभाग घेतला. आणि आज शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. महार समाजाचे लोक असतील, सगळ्या बहुजन समाजाचे लोक असतील, सगळे आज इथं एकत्र येतात आणि एक प्रेरणा ह्या आजच्या दिवसातून सगळे लोक, प्रामुख्याने महार समाजाचे लोकसुद्धा बहुजन समाज लोक घेऊन जात असतात. आणि म्हणून आजच्या विजय दिनच्या निमित्ताने, शौर्य दिनच्या निमित्ताने मी सगळ्या समाजातल्या लोकांना मी म्हणजे शुभेच्छा देतो आणि अभिवादन करतो. राजे, खरं तर इथं गैरसोय होते असं देखील लोकांनी आरोप केले. प्रकाश आंबेडकर देखील सकाळी आले होते. त्यांनी म्हटलं की सरकारने सोय केली पण गैरसोय मोठ्या प्रमाणात होते. याचाही पाठपुरावा करावा लागणार आहे असं तुम्हाला वाटतं? मोठ्या संख्येने दलित समाजाचे लोक, महार समाजाचे लोक, बहुजन समाजाचे लोक सगळे अभिवादन करण्यासाठी आज इथं येत असतात आणि दरवर्षीप्रमाणे गर्दीसुद्धा वाढत आहे. सरकारसुद्धा आपापल्या परीने प्रयत्न नेहमी करत आहे आणि यातले काही बारकावे काय असतील आणि काही चुका होत असतील तर ते दुरुस्त करावेत अशी माझी सरकारला विनंती. एक चॅलेंज असतो, एक आव्हान असते की एवढ्या लोकांना सगळ्यांना हँडल करणं आणि म्हणून जास्तीत जास्त त्याच्यात नियोजन करावं. जास्तीत जास्त सरकारने सुद्धा, पूर्वीसुद्धा सरकारने केलेले, आजही करते, ह्याच्यापुढे सुद्धा सरकारने याच्यात जास्तीत जास्त लक्ष घालावं आणि लोकांची गैरसोय होऊ नये असं मी सरकारला सूचित करू इच्छितो. वाल्मिकी कराडला ताब्यात घेतल्यानंतर, सरेंडर झाल्यानंतर काल तुम्ही प्रेस घेऊन मोक्का कारवाईची मागणी केली होती. 14 दिवसाची पोलीस कोठडी काल सुनावली न्यायालयानं. काय होते कोणाला आता बघू, वेट अँड वॉच आहे सगळे. आणि पहिल्यांदा तर आता शरण झालं, आता नेमकं एव्हिडन्सेस काय येतील किंवा इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून अनेक गोष्टी समोर येतील ते आपण त्याची वाट पाहू असं मला